ताई मला खरं तर याच विषयाकडे यायचं आहे की तुमचं मूळ म्हणजे कोल्हापूर आणि जरी तुम्ही राज्यभर आंदोलनं केली किंवा नेतृत्व केलं तर कोल्हापूर हे तसं महाराष्ट्रातलं आणि देशातलं महत्त्वाचं शहर आहे. प्रत्येक बाबतीत म्हणजे ऐतिहासिक वारसा असू दे किंवा सगळंच म्हणजे ज्याचं महत्त्व खूप मोठं आहे. आधुनिक महाराष्ट्रात जरी विचार केला तरी देखील महसुलाच्या बाबतीत पण कोल्हापूरचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे अगदी आपण दरोडे उत्पन्नामध्ये आता खूप मागे पडलो पण भटिंडाबरोबर स्पर्धा करायचो असा एक काळ कोल्हापूरनं बघितलेला आहे. असं असताना म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि म्हणजे पुरोगामीपासून सगळ्याच गोष्टी या ठिकाणी नांदलेल्या आहेत. महाराजांच्या नंतर म्हणजे शाहू महाराजां त्याच्यानंतर राजाराम महाराजांच्या नंतरचा जो काही काळ आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरचा तसा शाश्वत विकास म्हणजे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण म्हणू लोकशाही प्रक्रियेमध्ये झाला नाही. आणि नाही असं नाही मला वाटत. राजाराम महाराजांच्या नंतर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ह्या जिल्ह्यावरती शेतकरी कामगार पक्षाची पकड होती आणि काँग्रेसचे बलाढ्य नेते त्यावेळेला राजकारणामध्ये होते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा शिवाजी विद्यापीठ हे शेतकरी कामगार पक्षानं लढून आणून दाखवलेलं आहे आणि त्याचं नेतृत्व त्या काळातल्या विमलाबाई बागल असतील, माधवराव असतील, वसंतराव असतील यांनी केलं. नाही अगदीच आणि त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा नगरपालिका महानगरपालिका होण्यापूर्वीची नगरपालिका होती, सावित्रीबाई फुले गरिबांच्या महिलांचं प्रसूती होताना ज्या अडचणी होत्या त्यासाठी बांधलेलं ते सावित्रीबाई फुले रुग्णालय. ते रुग्णालय त्या काळात बांधलं गेलं. काही आरोग्य 8 नंबर जवळची शाळा ही त्या काळात शाळा नव्हे रुग्णालय 8 नंबर जवळ पण एक रुग्णालय आहे नगरपालिकेचं आणि मिरजकर तिकटीला एक होतं बघा जिथं आता पूर्ण बिल्डिंग झालेली आहे, असं आरती हॉटेल वगैरे झालेलं आहे, तिथे एक छोटा दवाखाना होता. काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही पण ज्या प्रमाणात करायला पाहिजे होतं त्या प्रमाणात केलं नाही. हाच मुद्दा आहे की ज्यावेळेला आपण आपल्या कोल्हापूरची तुलना इतर शहरांशी करतो तर त्या तुलनेमध्ये कोल्हापूरचा जो काही विकास आहे जो व्हायला पाहिजे होता अगदी पायाभूत सुविधांच्या पासून म्हणजे इथल्या एक नैसर्गिक साधन संपदा आणि इथला वारसा प्रत्येक गोष्टीचा जर पाहिला तर कोल्हापूर हे महाराष्ट्रात अग्रगण्य आहे, आजही आहे. याच्यामध्ये इथल्या स्थानिक नागरिकांचं योगदान आहे, काही नेत्यांचंही आपण नाकारू शकत नाही. पण त्या प्रमाणामध्ये कोल्हापूरचा विकास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता का? हे बघा काळमावडी धरण हे काँग्रेस काळात झालेलं, राधानगरी शाहू महाराजांनी बांधलं मान्य आहे. काळमावडीसुद्धा या जिल्ह्यातले सगळे नेते सर्व पक्षाचे हातात हात घालून आणि मंडलिक साहेबांचा त्यामध्ये पुढाकार होता आणि ते आंदोलन त्यांनी रेटलं, काळमावाडी त्यांनी आणलं. त्या माणसाचं सुद्धा वैशिष्ट्य सांगते, उजवा कालवा जो आहे ज्यांना हमीदवाडाचा भाग सगळा हिरवागार केला ते स्वतः मला वाटते जलसंपदा मंत्री होते आणि कालवा उलटा फिरून आणलाय त्यांनी तो. ही सुद्धा किमयाच आहे म्हणजे जे आहे ते आहे. किंवा आत्ता सतेज पाटलांनी पूर्ण काळमावाडीपासून थेट पाईपलाईननं जे पाणी आणलं ते सुद्धा 100 वर्ष पुढं भविष्यात त्याचा उपयोग होणार आहे असंच ते काम आहे. किंवा आपल्या 2019च्या कोरोना काळामध्ये 2020च्या काळामध्ये CPR मध्ये ऑक्सिजनची प्रचंड तुटवडा होता. आज माझे नेते सतेज पाटील आहेत म्हणून मी बोलत नाहीये पण सतेज पाटलांनी 20,000 लिटरचा जो ऑक्सिजन टँक बांधला त्या काळात हे या शहरासाठी त्या काळातलं काम हे फार महत्त्वाचं होतं. जुन्या बुधवारात त्यांनी ज्या आज पोलिसांच्यासाठी बिल्डिंग्स उभ्या केलेल्या आहेत त्या बिल्डिंगसुद्धा तेव्हा गृहराज्यमंत्री असताना त्यांना असं वाटलं की पोलिसांची अवस्था अतिशय वाईट आहे आणि ते आपण केलं पाहिजे, ते त्यांनी केलं. हा झाला पहिला प्रश्न. तुम्ही आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येत होतात की जी पारंपरिक युत्या होत्या त्या तुटल्या आणि तिथून आपलं वाटोळं व्हायला चालू झालं असं आपल्याला सगळ्यांना वाटतंय. नाही असं नाही, काय आहे त्याच्यामध्ये राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बदलली. काय आहे
मी पुन्हा म्हणतो की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असला सक्षम पाहिजे असणं असणं हे निरोगी नाही, म्हणजे लोकशाहीचं म्हणूनच लक्षण मी आहे. तुम्हाला काय सांगते, कोल्हापूरमध्ये ते कधीच नव्हतं. कारण कोल्हापूरचे जे काही आहे ना, मैत्रीपूर्ण आहे ही गोष्ट खूप चांगली आहे. पण त्याचा उपयोग कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी झालेला त्या प्रमाणामध्ये दिसत नाही. मुळात आपण जर कोल्हापूरकरांच्या मनोवृत्तीच अशी आहे हं, की तो पाठपुरावा ते करत नाहीत. म्हणजे इथून जरी 10 आमदार जरी त्या सभागृहात गेले, हं, आता सगळेजण हसन मुश्रीफांचं खूप कौतुक करतात. हं, त्यांच्या तालुक्यापुरतं त्यांचं काम असूही शकेल. पण मी एक 55 वर्षाची अभ्यासक म्हणून विचार करते. तेव्हा मला असं वाटतं की हसन मुश्रीफ कागलच्या बाहेर अजून आलेलेच नाही आहेत. हं. म्हणजे त्यांच्या विकासाच्या संकल्पना आहेत. ते पुढच्या 5 वर्षांनी मीच निवडून आलो पाहिजे यामधून त्यांच्या पूर्ण तालुक्यामध्ये, मग तो गडिंग्लजला जोडल्यानंतर गडिंग्लजपर्यंतचा भाग असेल, मर्यादित ते तिथंपर्यंत ठेवतात. शहरात आले की ते कागलात सांगायचे मी बारामती करणार आहे कागलची, आणि त्यांनी ती त्या प्रमाणात केलेली आहे. पण मग तुम्ही जेव्हा मंत्री होता एखाद्या ह्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये, हं. तेव्हा तुमचा तालुका हा तुमचा नाही, तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोल्हापूरचा विचार करायला पाहिजे. तो किती केला? एक MRI आणलं मशीन काल परवा, हं. त्याची एवढी काही हे झालेलं आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगते, CPRचा खरा चेहरा जो कोणी बदलला असेल तो दिग्विजय खानविलकर साहेबांनी. आणि MRIचं मशीन त्यावेळेला सुद्धा तिथं आणलेलं होतं. हे बऱ्याच जणांना माहीत नसेल तर मी आज आठवण करून देते. ते धूळ खात पडलं. का पडलं? ॲपल हॉस्पिटल म्हणून आहे जिथं MR होतात सगळ्यांचे. तेव्हा 500 रुपयाला CPRमध्ये MR केलं जात होतं. तिथलं ते बंद पाडायचं आणि तुम्ही चिठ्ठी दिली जायची की तिथं जाऊन करा. ही मिलीभगत सुरू झाली होती. मग आता याला कोण रोखणार? नाही पण ताई, एकतर डॉक्टरी पेशामध्ये असणाऱ्या माणसानं सेवा हाच त्याचा उद्दिष्ट असला पाहिजे, त्याचा धंदा असता कामा नये. तुम्ही CPRमध्ये काम करता कशासाठी? मानधनावरती किंवा मानद म्हणून. हो. आणि तिथले पेशंट आपल्याकडे येतील कसे याचा विचार करता. आणि म्हणून तिथल्या ज्या काही सगळ्या हे आहेत वस्तू आहेत त्या तुम्ही बंद पाडता. याला काय म्हणायचं? मग याला विचारणार कोण? नाही पण मला अजून एक आता याच्यामधून हे होतं की अशा ज्या काही घटना घडतायत, ND साहेब असतील किंवा पानसरे गोविंद पानसरे ND साहेब असतील किंवा पानसरे साहेब असतील. हं, पानसरे साहेबांनी मर्यादित पूर्ण राजकारण हे कामगारांच्या हं, भोवती केलं आणि त्यांचं बरोबर होतं. त्या काळातल्या कामगारांच्या ती अवस्था होती. हं, ND पाटील हे संघटक नाहीत. माझं हे स्पष्ट मत आहे. हं, तर ND पाटलांना जेव्हा इथली आमदारकी मिळाली तेव्हा बऱ्यापैकी 65 ते 70% भाग शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. हं, ND पाटील हे कार्यकर्त्यांशी कधीही बोलत नव्हते. हं, ही माझी खंत आहे. ते विचारांनी मोठे होते. त्यांचा अभ्यास भला दांडगा होता. त्यांच्याकडे एकदा वडिंगेचे काही लोक गेले होते. त्यांना सहकार मंत्री होते त्यावेळेला ते पुलोत सरकारमध्ये. आणि आमच्या एका सोसायटीचं तुम्ही उद्घाटन करायला, त्यांनी सांगितलं असल्या फालतू भानगडीत मी जात नाही. हं. ते त्या माणसांच्या मनाला किती लागलं असेल. त्यांचं म्हणणं काय, बाबा माझ्या विचारात ते बसत नाही, मी कसली फीत कापणार. हे तुमचं जरी बरोबर असलं तरी समाजामध्ये आपण जेव्हा लोकप्रतिनिधी असतो हं. त्यांच्या भावनासुद्धा आपण हो. समजून घ्यायला पाहिजे. आपण त्यांचेच प्रतिनिधी असतो. करेक्ट. त्यांनी काय केलं, गोविंदराव कलिकते आणि संपतराव बापू पाटील यांच्यात वाद लावले. हं, सगळा राधानगरी तालुक्याचा पक्ष फुटला. गोविंदराव कलिकते बाहेर पडले. क्रांतिसिंह बापूलाड, कौंटे, महाकाळ, तासगाव या भागातले, कुंडल लागले त्यांच्यात आणि भगवानराव सूर्यवंशी यांच्यामध्ये फार मोठे वाद झाले. दिभा पाटील आणि दत्ता पाटील यांच्यात खूप मोठे वाद झाले. आश्चर्य वाटेल तुम्हाला, दिभा पाटलांना सुद्धा शेका पक्षानं बाहेर काढलं होतं. ही गोष्ट आपण मान्य करू शकतो का मनाला? तेव्हा संघटक म्हणून, म्हणजे संघटक म्हणून जबाबदार कोण होतं ह्या संघटक म्हणून गणपतराव देशमुख, दिभा पाटील, त्या काळातले ते दत्ता पाटील वगैरे, प्रभाकर पाटील, हे राजकारणापुरते महाराष्ट्रभर जायचे.
पण आपला तालुका, आपला जिल्हा आणि त्या जिल्ह्यातल्या लोकांचे प्रश्न हे त्यांच्या अग्रस्थानी असायचे. याच्या उलट एन डी पाटलांचं होतं. राजाराम बापूंच्या वाळवा तालुक्यामध्ये बापू त्यांना कधीही निवडून येऊ देणार नव्हते, म्हणून त्यांना कोल्हापूर शहराची उमेदवारी देण्यात आली आणि इथून त्यांना निवडून आणलं. पुलोदचं सरकार येईल आणि त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल म्हणून, लोकांमधून निवडून आलेले आमदार म्हणून. पण त्यावेळेला पुलोद सरकार आलं नाही. तो अलिगदा भाग आहे. एन डी पाटलांनी स्वतःच्या नावचं एक हे काढले, एन डी पाटील चॅरिटी संस्था म्हणून अशी आहे त्यांनी. पण शेतकरी कामगार पक्षातले एवढी छान बिल्डिंग बघा, महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची पहिली बिल्डिंग आहे कोल्हापुरातली, जी केशवराव जगदाळ यांनी त्यावेळी DS नार्वेकरांनी स्वतः उभारून बांधलेली आहे. आणि त्यांच्यावर आरोप झाले संभाजी पुलातले पैसे खाऊन ती बिल्डिंग बांधली, पण तसं नव्हतं ते. पण त्यांनी काही किंमत दिली नाही. ते ठीक आहे, आमचं ऑफिस आहे, आम्ही बांधणार. जेव्हा तुम्ही माणसांसाठी काम करता तो माणूस हा खरा नेता होतो, आणि तेच एन डी पाटलांना जमलं नाही. आणि म्हणून कोल्हापुरातला होता नव्हता तो शेतकरी कामगार पक्ष संपला असं मला वाटतं. पण चळवळी संपल्या म्हणून आता कोल्हापूरचे एवढे प्रश्न आहेत. म्हणजे आज मला ताई तुम्हाला विचारायचं आहे की इतके दिवस खड्ड्यांचे रस्ते कोल्हापूरकर सहन करतायत, कुठलं आंदोलन होत नाही. त्याच्यामध्ये आता बघा, आता कोल्हापूरच्या रस्त्यांच्या संदर्भातलाच नव्हे, गटरींचा प्रश्न आहे. रस्ते का खराब होतात, तर त्याला तुम्ही साईड गटर दिले, सांडपाण्याचे जे प्रोजेक्ट सुरू आहेत, जो दुधाळीवरती आहे, जयंती नाल्यावरचा आहे, हे प्रोजेक्ट अजूनही कार्यान्वित होत नाहीत. ते अनेक वर्ष पडलेले आहेत. सरस्वती टॉकीज जवळ असणारं जे बहुमजली पार्किंग इमारत आहे, ती अजूनही पूर्णत्वास आलेली नाही आहे. लोक आता फसण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. म्हणूनच मी नेहमी विचारते की 108 कोटी रस्त्यांसाठी आलेले, माननीय कृष्णराव महाडिक यांनी आणलेले 25 कोटी, असे हे 133 कोटी किमान महानगरपालिकेच्या प्रशासनानं, त्यांना जर तुम्ही पगार ते आमचा घेतात, त्यांना काय 108 कोटीमधून पगार जात नाही आहे. त्यांनी आज जसं जाहीर केलं त्यांनी की आमच्याकडे कमानीची कोणती योजना नाही आहे आणि आमची मान्यता अजून मिळालेली नाही, जो काही व्हिडिओ फिरतोय तो चुकीचा आहे. हीच भूमिका जर त्यांनी मांडली तर रस्त्यावरती लोक येणार आणि कुणाला शिव्या देणार. मग ज्या लोकप्रतिनिधींनी हे केलंय त्यांच्या दारात जातील ना. अजूनही काय वाटते लोकांना की ते जसं मारुती कांबळेचं काय झालं सामनामध्ये विचारला प्रश्न, सामनामध्ये तसं आता आहे की 133 कोटीचं झालं काय. बरं, जाता जाता परवा आबिटकरांनी आपले, मला वाटते आपण शाहू पुरस्कार परवा कुणाला दिला, एक आपले जब्बारना, त्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केलं की हे शाहू स्मारक जे आहे भवन, त्याला मी 5 कोटी रुपये देतोय आणि ते मी वर्षभरात चांगलं सुस्थितीत आणतोय. ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं शाहू स्मारक आहे त्यातल्या खुर्चीत बसल्यानंतर इतकं वाईट वाटतंय, कुठं माझा राजा आणि कुठं त्याच्या नावाने उभं केलेलं हे सभागृह, की त्याच्यावरचं कार्पेट फाटलेलं. केशवरावचं पण अजून पण ते काय, केशवरावचं तर त्याच्या पुढची गोष्ट आहे. माझं मत होतं की त्या काळात केशवराव उभं करणं गरजेचंच आहे, पण ही आग लावली कोणी हे पण शोधायला पाहिजे होतं. त्याची फाईल बंद कशी होती, आग काय आपोआप लागली. पण मग या प्रलंबित जे काही प्रश्न आहेत, म्हणजे बरेचसे आहेत, हे सांस्कृतिक असं काही नाही आहे. किंवा शाहू मैदान घ्या, लंडनच्या धर्तीवर बांधलेलं शाहू मैदान, अहो रस्त्याचे खड्डे नव्हे, त्या शाहू मैदानात सुद्धा प्रचंड खड्डे आहेत. अक्षरशः तुम्ही गेला तर रडाल अशी ती शाहू मैदानची अवस्था आहे. नाही, मला ताई म्हणजे हा मुद्दा हाच आहे की ही सांस्कृतिक भूमी आहे, तर एखादं चांगलं सांस्कृतिक केंद्र नाही आहे आपल्याकडे. पायाभूत सुविधांचं म्हटलात तर रस्ते नाही आहेत, गटरी नाही आहेत, गटर नाही आहेत, स्वच्छतागृह नाही आहेत. महिलांचं म्हणजे पर्यटन जिल्हा आहे हा, तर शहरामध्ये येणाऱ्या, अंबाबाईला येणाऱ्या महिलांसाठी कोणतंही म्हणजे प्रसाधनगृह, स्वच्छतागृह नाही आहेत. आणि मग या सगळ्याला जबाबदार कोण? नागरिक. माझं स्पष्ट मत आहे, नागरिक. का उद्या निवडणूक आहेत, बघा तुम्ही, सगळे बिल्डर उभे राहणार, तुमचा दर 5,000 असला तर तो 10,000 होणार.
आणि बिल्डर लॉबी जर विजयी झाली महानगरपालिकेमध्ये, तर शहरामध्ये जशा पार्थ पवारनं जमिनी घेतलेल्या आहेत तशा उरलेल्या साऱ्या जमिनी ह्या कुठं कुठं आहेत हे सगळे इंजिनियरांनी हे बसून ठरवणार रात्रीत ह्याच्यामध्ये, आणि ते सगळं व्यवस्थित कार्यक्रम होणार आहेत. त्याच्यात रस्ते येणार नाहीत, त्याच्यात गटरी येणार नाहीत, त्याच्यात नागरिकांचे प्रश्न येणार नाहीत. सामान्य माणसानं हे ठरवलं पाहिजे की तो मला 10,000 देतोय, ते नक्की महापालिकेत जाऊन त्याचे 1 लाख करणार. मग प्रताप पाटील मला 1 रुपया पण देत नाही, कारण तो तिथं जाऊन पैसे मिळवणार नाही. ही साधी सोपी भूमिका जर नागरिकांनी घेतली तरच ह्या महापालिकेचं भवितव्य. हे दादांत झूट आहे की या शहराची हद्दवाढ झाली तरच ह्या शहराचे प्रश्न येणार आहेत, सुटणार आहेत. हे परवा अजित पवारांनी सुद्धा सांगितलं, अगदी दादागिरीत. आपली काय भूमिका आहे हद्दवाढी संदर्भात? मी सांगते, अतिशय माझा ग्रामीण भाग सुखी समाधानी, किमान ग्रामपंचायतीला येणारी चांगली अनुदानं, गावात त्याला दररोज दारावरनं जायचं असते म्हणून ते कामं करते. कोण सरपंच असेल किंवा ते सदस्य असतील. इथं आर के नगरातला माणूस इकडं कुणालाही विचारायला येऊ शकणार नाही. जी परिस्थिती आज सांगली आणि मिरज महापालिकेची झालेली आहे, वालीच नाही आहे माणसाने विचारायला. सांगलीत गेला की म्हणतोय मिरजतला ऑफिसात जावा, आणि मिरजेतला सांगतोय सांगलीतला ऑफिसमध्ये जावा. तेव्हा पंचगंगा नदी ही आपल्या शहराच्या भोवतीने आहे आणि त्यामुळं त्याच्या विकासाला मर्यादा आहेत, हेही तितकंच खरं आहे. पण म्हणूनच मला वाटते की गांधींचा एक म्हण होती की गाव खेडं स्वावलंबी असलं पाहिजे, तसाच शहरंसुद्धा स्वावलंबी असली पाहिजे. त्याच्यासाठी शहराच्या हद्दवाढी झाल्या पाहिजेत आणि त्या जमिनीवर, बाहेरच्या जमिनी उद्या हद्दवाढ झाली पण नेते म्हणतात निधी येणार नाहीत. नाही का, मी म्हणतो निधी आत्ता तरी कुठे येतोय, आता आलेला निधी गेला कुठं? नाही, पण आम्ही पोस्टर तर खूप बघतो हो. हा, मी तेच म्हणते, हद्दवाढीच्या आधी आला ना निधी. 1400 कोटी अंबाबाईच्या ह्याच्यासाठी येतात, कुठं आहेत आता? आणि काल 400 कोटी सांगितले, आणि बास्केट ब्रिजसाठी 1000 कोटी सांगितले. कोटी बघूनच आम्हाला डोळे पांढरे व्हायला लागले. पण रस्त्यावरनं चाललं की शून्य विकास आहे, आणि ह्याला नागरिक जबाबदार आहेत. आपण कचरा स्वतःच्या घरातला काढतो आणि सकाळी जेव्हा कचरेवाला येतो त्याच्याकडे देत नाही, तो गेल्यानंतर आपण जाऊन रस्त्यावर ओततो. त्याच्यावर प्रक्रिया पण होत नाही. म्हणजे कचरा संकलित केला जातो त्याच्यावर प्रक्रिया होते? आम्ही ठेवत नाही ना. म्हणजे ओला वेगळा ठेवावा, वाळला वेगळा ठेवावा, प्लॅस्टिक पिशव्या एकत्र कराव्यात. प्लॅस्टिकवरती प्रचंड प्रक्रिया आहेत. मी नेहमी सांगते की आमिर खानचा कचऱ्यावरचा सत्यमेव जयतेतला एक तो हे बघितला व्हिडिओ, तरी लक्षात येईल की कचऱ्यावर किती प्रकल्प करता येतात ते. पण ही तितकीच खरी गोष्ट आहे की कुणाला काहीही करायचं नाही. आणि यामुळं या शहराचं हद्दवाढीमुळं नव्हे, इथल्या नागरिकांच्या उदासीनतेमुळं नुकसान झालेलं आहे. काही म्हणत मला की आम्ही इथला टोल हाणून पाडला, मिरवून सांगतात, आणि देशभर टोल देत जातात. आणि या शहरातला कदाचित त्या किमान IRB वरती जबाबदारी पडली असती की ह्या रस्त्यात खड्डा पडला, आपण जाऊन ठोकायला तरी तिथे गेलो असतो. आज महानगरपालिकेत डांबर घेण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत. डांबर प्रोजेक्ट ते चालू करू शकत नाही. का निधी नाहीये महानगरपालिकेकडं? आपण आणि ह्याच्यावर हे प्रशासक का बोलत नाही? आपण सभागृहामध्ये काम केलेलं आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मग स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेविषयी जर आपण बोलायचं झालं तर मग इथली आर्थिक तरतूद म्हणजे कशी करायची? हां, आता माझं मत आहे, श्रीपतराव बोंद्रे दादांनी एक स्वतःचा इगो म्हणून ही महापालिका 75ला आणली. गरज नव्हती महापालिकेची. छान नगरपालिकेला आपली क वर्गात होती, ड वर्गात होती, वरून पैसे येत होते, व्यवस्थित चाललेलं. महापालिका आणली, घरफाळा वाढला, पाणीपट्टी वाढली, निधी यायचा बंद झाला. त्यावेळेला जकात तरी होती. म्हणजे माझ्या काळामध्ये जकातीचे 150-200 कोटीपर्यंत यायचे. म्हणजे इतर सगळ्यांनी खाऊन, म्हणजे तुझे 50% माझे 50% करत किमान 100-150 कोटी येत होते. मग फेब्रुवारीला काही कारभारी नगरसेवक बसणार, मग माझ्या भागातला हा रस्ता धर, तुझ्या भागातला हा रस्ता धर, हे फेब्रुवारीत ठरणार. त्याला मान्यता मिळणार 20 मार्चला, मग मेला पाऊस चालू होणार, मग ते काम सुरू होणार नोव्हेंबरला. झालं, ते बजेट गेलं वरडत. त्या नोव्हेंबरमध्ये माणसं म्हणायची
अहो मागचंच बजेट खर्च केलेलं नाही, आता पुढचं बजेट कधी मिळणार. तेव्हाही हाच एक ड्रामा. मी जी माझ्या भागामध्ये कामं केली, पुन्हा एकदा सांगते, ही मला सदाशिवराव मंडलिक साहेब खासदार असल्यामुळं त्यांनी जो निधी मला उपलब्ध करून दिला आणि त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की कॉन्ट्रॅक्टर तुझा आहे का. म्हटलं साहेब नाही. कामं कुणाकडं देऊया, महापालिकेकडं का PWDकडं. साहेब म्हटलं PWDकडं. ते म्हटले का, तर PWDला तुम्ही विचारू शकताय, ती तुमची हिंमत आहे. बास पोरी म्हणाले, मी ओळखलं तुला. आणि त्यांनी मला त्या काळात 7 लाख रुपये निधी दिला. त्याच्यामध्ये मी माझ्या भागाचा विकास करू शकलो. जे काय असतील रस्ते, पाणी, नळ, दलित सभागृह वगैरे करू शकले. पण जकात बंद झाल्यानंतर व्यापारीकरणाची सुरुवातच जकात बंद करण्यापासून झाली. हा एक ड्रामा होता व्यापाऱ्यांचा. नाहीतर ते बघा, शिरोली नाक्याला पिवळी पावती करायची, फुलेवाडीच्या नाक्यात ती तपासली जायची पिवळी पावती, आणि पुन्हा तीच पिवळी पावती दाखवून तीच गाडी परत आत याच्याने गोडाऊनला जायची. हा पिवळ्या पावतीचा त्यावेळेचा गैरव्यवहार होता. म्हणजे पिवळी पावती कशासाठी होती, तुम्ही गावात माल आणलेला नाहीये, तो गावाच्या बाहेर जाणार आहे, बरोबर, पण तो पुन्हा गावात येऊन उतरवला जायचा. पण मग त्याच्यात धाडी पडायच्या, मग असं व्हायचं, मग त्यातून काहीतरी मिळायचं. पण तरीसुद्धा माझ्या 95 साली 150 कोटी रुपये आमची जकात वसुली होती. त्याच्यामुळे आम्ही काहीतरी कामं करू शकत होतो. त्याच्यानंतर LBT आली, जकातीला विरोध केला, LBT आणली, LBT गेली, महापालिकेचं तिथेही उत्पन्न गेलं. मग व्हॅट होता, राज्य सरकारनं सांगितलं की आम्ही सगळा व्हॅट गोळा करतो आणि तुम्हाला देतो. आता व्हॅटही गेला, आता GST आली, ज्याला गब्बर टॅक्स म्हणतात. आता मी महापालिका म्हणून राज्याकडे विनंती करायची, राज्य केंद्राकडे करून बसायचं, आणि पाऊस जसा पडतोय का नाही तसं ते केंद्र पैसे पाठवतोय का नाही राज्याकडं. मग राज्याच्या खर्च भागवत ते महापालिकेकडे कधी येणार. तेव्हा जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पांगळ्या केल्या जातात त्यावेळेला विकास खुंटलाच जातो. नाही, पण कोल्हापूर हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भरपूर कर देणारा जिल्हा आहे. पण ते सरकारने विचार करायचा ना. आता हा पैसा कुठं जातोय, केंद्राकडं. केंद्र हे काय बघत नाहीये. नाही, पण हा निधी खेचून आणणं हे तर लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणला जातो त्यांनी खेचून. कुणासाठी, कुणाकुणाच ठोक ते कदा मी कसं सांगणार. बघा, आता 400 कोटी, पहिले 133 कोटी, 1400 कोटी, बघा किती कोटी झाले. आता आणि 1000 बास्केट ब्रिजचे 5000 कोटी आले किंवा असं काय म्हणतायत, कुठं आलेत हे विचारायचं नाही. पण त्याच्यावर आम्ही पोस्टर लावतो ना. मग जसं आज प्रशासनानं भूमिका घेतली की आम्ही कोणत्याही कमानीचा ड्रॉइंग तयार केलेलं नाही, तसं प्रशासकानं सांगायला पाहिजे, हे पैसे आमच्याकडे आले नाहीत आणि म्हणून ते खर्च झाले नाही. महानगरपालिकेत आपण परिक्षेत्राचा जर विचार केला तर कोल्हापूर शहराचे कोणते प्रश्न तुम्हाला प्राधान्यक्रमानं घ्यावे वाटतात आणि त्याच्याकडं सरकारने किंवा लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे? हे प्राधान्यक्रम हा रस्ता करण्यापूर्वी त्याच्या आतल्या ज्या आश्चर्य वाटेल तुम्हाला, शाहू महाराजांनी कळंब्यातून आणि जे पाणी आणलं, हां, त्याचा नकाशाच नाही आहे महानगरपालिकेकडं. आणि त्यांचं त्यावेळेला ते लोखंडी पाईप होत्या, म्हणजे त्याला काहीतरी म्हणतात, होते बिडाची पाईपलाईन आहे त्यांची. त्यामुळं त्यांचं ज्या बिडाच्या लाईनमधून अजून ज्यांना पाणी मिळते ना ते भाग्यवान आहेत. म्हणजे शिवाजी पेठ असेल, मंगळवार पेठ असेल. पण ती मी एकदा विचारलं सभागृहात की जे आपण कळंब्यातून पाणी घेतो त्या पाईपलाईनचा काय मॅप, प्रशासनानं आम्हाला काही माहिती नाही सांगितलं. आणि त्याच्यावर रस्त्यावर रस्ते करत गेले, ते कुठून मिळणार. त्यामुळे तुम्ही गटर केली नाही आणि रस्ते केलेत, तुम्ही पाईपलाईन व्यवस्थित करून लोकांच्या दारात पाणी दिलं नाही, तर केलेले रस्ते परत उकरले जाणार, उकरलेले रस्ते पुन्हा डांबरीकरणात आणणार. आणि हाच एक मिलीभगतचा खरा धंदा आहे. तुम्ही खोदायचं आणि मी ओरडायचं.